जी आज आपण एक मोठी घोषणा केलेली आहे साखळी उपोषणाची, आणि त्यामध्ये हे मराठा आरक्षणाचं वादळ सुद्धा मुंबईवरती घोंगावत आहे. या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? नाही, माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की मागच्या वेळेस सुद्धा दोन्ही संघटनांनी अशा प्रकारचे आंदोलन केले होते. आमच्या ओबीसी समाजाला 43 वर्ष संघर्ष केल्यानंतर जे आम्हाला 1950 पासून लागू व्हायला पाहिजे ते आरक्षण 1993 मध्ये लागू झालं, आणि या देशातील 60% असलेल्या ओबीसीला तेव्हाच्या आकडेवारीप्रमाणे ते 52% बनत होते, फक्त 27% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे अर्ध्यापेक्षाही कमी आहे. आणि याच्याकरता आम्हाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला होता. आणि आज या 60% जनतेला फक्त 27% आरक्षण मिळत असताना एवढा मोठा समुदाय जर या ओबीसीमध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि दुसरं, काका कालेलकर आयोग असो किंवा मंडल आयोग असो, दोन्ही आयोगाचा जो अहवाल आहे त्यामध्ये ओबीसीमध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तायवाडेजी, मला असं वाटतं की हा मुद्दा तुम्ही यापूर्वी पण मांडलेला आहे, पण या निमित्ताने मराठा समाज आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संवाद साधण्याचा कधी प्रयत्न केलाय का? नाही, संवाद आपल्या माध्यमातूनच होत असतो. त्यांना आमच्याशी संवाद साधण्याची किंवा आम्हाला त्यांच्याशी संवाद करण्याची कधी अशी आवश्यकता वाटली नाही. आमच्या लोकल लेवलवरती जे लोक आहेत त्यांची आमच्याशी नेहमी चर्चा होत असते. आमच्यात आणि त्यांच्यामध्ये मित्रत्व आहे, चांगल्या उठाबैठका आहेत. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. ते जे आरक्षणाची लढत लढत आहे त्यांनी लढावी, आमचा त्याला मुळीच विरोध नाही. परंतु ज्या दिवशी ओबीसीमधनं आरक्षणाची ते मागणी करतात त्या दिवशी आमचं हे कर्तव्य आहे की आम्हाला मिळत असलेल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणे आणि आमच्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल करणे. आणि म्हणून आम्ही सरकारला सुद्धा वारंवार म्हटलेलं आहे, जाहीररित्या आपल्या माध्यमातून सुद्धा म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. सरकारने त्यांना बरोबर आहे. आणि आपण पुन्हा एकदा मग संवाद आज एबीपी माझाच्या माध्यमातूनच घडवून आणूया. घाटगेजी, तुम्हाला असा प्रश्न आहे की पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालेलं आहे या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा, आणि आता जे संवादाबद्दलचा मुद्दा होता या सगळ्याबद्दल आपण काय म्हणाल? लक्षात घ्या, वाशीमध्ये ज्यावेळेस मनोजदादांचं आंदोलन त्या ठिकाणी येऊन थांबलं त्यावेळेस तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यांनी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली आणि सांगितलं होतं की त्याच्या अधिसूचनेवरती अंमलबजावणी लवकरात लवकर करू. परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी न झाल्यामुळं आज या आंदोलनावर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. महाराष्ट्रातला गोरगरीब समाज या एवढ्या लांब दूर प्रवास करून सायकलवर, गाड्या, टेम्पो, ट्रका, काही मिळेल त्या वाहनानं आमचा समाज या ठिकाणी पोहोचतोय. अतिशय वाईट परिस्थितीत असताना मग आम्हाला जर तुम्ही म्हणताय की समाजाला ओबीसीतून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही, मग तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कसं काय ती अधिसूचना काढली, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून म्हणून आम्हाला काय आश्वासन दिलं? अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे. मराठा हा कुणबी आहे, कुणबी म्हणजेच मराठा. पूर्वीपासून शेती करत आलेला हा समाज विदर्भामध्ये जावा त्या ठिकाणी बरोबर आहे. हाच प्रश्न घेऊन आपण